5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फळकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आहे, त्यामध्ये टोटल 46 आणि 7 चेंडू मध्ये आता 4 धाव्यांची गरज आहे. लाईटमन, यस लाईटमन कुठे असाल तर आमच्या कॉम्बॉक्स सोबत संपर्क करा. इमर्जन्सी आहे. लाईटमन कुठे असाल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॉम्बॉक्स पर्यंत संपर्क करायचा. यस आपले जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉलची लाईट ऑफ झाली आहे. सो आपण कुठे असाल तर त्वरित या. षटक समाप्त झालं आणि आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 47-47 आकड्यावरती 3 विकेटच्या नुकसानवरती. आणि आता विजयासाठी जर बघितलं गेलं तर 4 धाव्यांची गरज आहे. 3 धाव्यांची गरज आहे. स्कोर कार्ड आता है वो बस वो क्या है ओवर 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज सुंदर तयार. 47 धावा फळकावरती, 6 बॉल 3 धावा. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट. आता विजयासाठी 1 धावेची गरज. 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. हा राजन बोल काय डोंबिवली कुठं हो करा पण मी इकडेच बोल ना काय का DJ Webber in the चार मध्ये 1 धाव बनवायचे. यावेळेस पहा बॉल सरळ निघून गेला सीमारेषा बाहेर.
काय म्हणाल, प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आता तुम्हाला मिळाली, एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कसं फील होत आहे आणि प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी उचलताना कसं फील होत आहे? म्हणा तर कॅप्टनला थँक्यू माझ्याबद्दल ट्रस्ट ठेवल्याबद्दल. पहिल्या 2 मॅचमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन करू नाही शकलो, पण नंतर म्हटलं आहे तो पोटेन्शियल दाखवायला पाहिजे, आहे तो मी प्रूव्ह करून दाखवला. अगदी जर बघितलं गेलं ना तर आता ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस आहे, खूप चांगल्या पद्धतीने सगळेच खेळाडू एन्जॉय करतात. पर्सनली तुम्ही किती चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत आणि काय संदेश देण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमधून? माझ्यासाठी हा फर्स्ट RAPL आहे, तर नक्कीच माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे. आणि असं नाही वाटत मी या सगळ्यांना पहिल्यांदा भेटतो, असं वाटतं की मी यांना खूप वर्षापासून ओळखतोय आणि ॲज अ टीम आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि मेक शुअर करू का हाच मोमेंटम आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि नक्कीच ती ट्रॉफी आमच्याकडे नक्कीच अशी हातात घेऊन आम्ही. नक्कीच नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. हे होते दीपक नाईक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. माझी ती साई ती साई. दोन चौकार पाहायला मिळाले. जॅग्वार किंग्स आणि किंगफिशर 11 अशी आपण मॅच पाहतोय. चेंडू क्रमांक 3 चंद्रराम तयार. पुढचाच बॉल, यावेळेस आणखी एक चांगला स्ट्रोक. 3रा चौकार आलाय आणि हा लगातारचा 3रा चौकार आहे. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. धावसंख्या फलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 4. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय चेंडू. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. तेरा धावा फलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचाच बॉल हलक्या गतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. धावा फलकावरती जोडला गेला. टोटल 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 या आकड्यावरती. 5वा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, खूप चांगल्या पद्धतीने बॉल सरळ पाठवलाय सीमा रेषा बाहेर. चौकार. आणि चौकाराने धावा फलकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 22 या आकड्यावरती जोडला. येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये, रिझल्ट देखील तेच, जणू काय रिप्लाय.
धन्यवाद. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा फळकावरती पाहतोय 26 या आकड्यावरती विदाउट लॉस 26 धावा फळकावरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होता अनिकेत म्हात्रे आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस अनिकेत म्हात्रेचा हा डिसमिसल पाहायला मिळेल. विकेट डाऊन होत आहे. पहिला बॉल वरती विकेट मिळून देईल. चमचम करता है ये नशीला तन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन. एका विकेटच्या नुकसानवर 26 पाहतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना अनिकेत आले. अनिकेत म्हात्रेने पहिल्याच बॉल वरती विकेट पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅटने चेंडूला फक्त सन्मान दिला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली. एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. सत्तावीस धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक तिसरा बोलो तयार. अनिकेत म्हात्रे चेंडू क्रमांक तिसरा 27 धावा फळकावरती आहेत. यावेळेस पहा बॅटची कडा आणि त्यानंतर डीपी शॉट मानला. बॉल चाललाय सरळ सरळ सीमारेषा बाहेर चौकार. यावेळेस पहा लॉंग शॉट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे अडवेल आणि तदनंतर त्याला लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑन लेवून बॅकअप देतोय. तिथपर्यंत धाव बनवली गेली ती म्हणजेच एक आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 32 आकड्यावरती 4 बॉलचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा फळकावरती आहेत. बोलो तयार. पाचवा चेंडू यावेळेस हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट आहे पण पोहोचलाय सुखरूप पद्धतीने फलंदाज आणि तिथे जर बघितलं गेलं तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहे 33 आकड्यावरती. अनिकेत म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती विकेट मग एक सिंगल एक चौकार आणि तदनंतर लगातारचे 2 सिंगल पाहायला मिळालेत. पण पहिल्या षटकाच्या धावा पाहिल्या होत्या ना आपण त्या धाव्यांचा लगाम लावण्याचं काम नक्कीच अनिकेतने केलं गेलंय. शेवटचा अंतिमचा चेंडू अनिकेत तयार. ते 30 धावा फळकावरती आहेत. पुढचा बॉल पायावरती आदळला गेला आणि तदनंतर कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. निधाव चेंडूने मात्र षटक समाप्त झालंय आणि या षटक समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त एका विकेटच्या नुकसानवरती 33 या आकड्यावर.
फळकावरती एका विकेटच्या नुकसानवरती पाहतोय 33. आणि आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज सिसिरला पाहतोय. पोलो तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 33वा फळकावरती जोडला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.5च्या सरासरी धावा बनवल्या गेल्या. जवळजवळ 16.5च्या सरासरी धावा बनवल्यात. इलेक्ट्रिशियन कुठे असाल, लाईटमन आमचे कुठे असाल तर आपण कॉम्बॉक्सच्या समोर यायचं. आमचे इलेक्ट्रिशियन्स कुठे असाल, लाईटमन आपण कुठे असाल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या कॉम्बॉक्स, आमचा मुख्य व्यासपीठ जो आहे तिथे यायचं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती धावा फळकावरती 33 सीसी तयार. पहिला बॉल यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 33 आहेत. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 2 यावेळेस देखील टर्न पाहायला मिळाला पण पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 34. नेक्स्ट बॉल यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू होता, त्या पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचला आणि तदनंतर या चेंडूवरती जर बघितला गेला तर एक सिंगल मिळवली गेली आणि सिंगलच्या जोडीनं धावसंख्या फळकावरती 35 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेस पहा पाडो स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव तो बनवली गेली. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, दुसरी धाव देखील बनवली जाईल. चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि असंच म्हणावं लागेल, चुरा लिया जो तुमने दिल को नहीं रन को. आणि धावा फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावरती. स्विचची तयारी केली आहे. पाठच्या पटामध्ये तितकासा चांगल्या पद्धतीने चेंडू आला नाही आणि तदनंतर जर बघितलं तर निर्धाव चेंडूची सांगता. इथून 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 37वा फळकावरती आहेत. येणारा 5वा चेंडू पंचांचा इशारा नो बॉल. आणि याच नो चेंडूच्या समाप्तीनंतर 38वा फळकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 5 हा प्रगतीपथावरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला चेंडू अडवला गेला. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 39. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 39वा फळकावरती आहेत. चला बघा, बिल्डिंग नंबर 14चे कमिटी मेंबर्स आपण जर इथे पोहोचला असाल तर आपणास विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती यायचे. आपला इथून सन्मान कंप्लीट केला जाईल. मी पुन्हा एकदा अनाउन्स करतो, बिल्डिंग नंबर 14चे कमिटी मेंबर्स आपण इथे जर पोहोचला असाल तर आपण या आपला या व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. तर इथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 41वा फळकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आणखी एक एक्स्ट्रा धाव दिली जाईल. सिसिर कडनं चुकी घडतीये.
तिथे नक्कीच व्हिजिट करा. स्वादिष्ट लाजवाब बिर्याणी आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि नक्कीच भूक लागली असेल आता सगळ्यांना, कारण की वेळ देखील झाल्या. आज की रात बिर्याणी के नाम करनी है तो गुड्स मॉम पोर्ट पर्यंत आपण व्हिजिट करू शकता. बघा एक सूचना आहे, रेजन्सी अनंतम मधले कोणत्याही बिल्डिंगचे सेक्रेटरी चेअरमॅन आपण इथे जर पोहोचला असाल तर आपण सगळ्यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. टाइम 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 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा अंपायर्स. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 46. सायकर एंडला करण मनवार. पहिला बॉल, यावेळेस पंचांचा इशारा वाईड आणि अतिरिक्त दाव्याने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 47 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण चौथं पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सुरेश. आणखी एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि लगातारचा 3रा वाईड बॉल आपण पाहतोय. धावा फळकावरती 49 आकड्यावरती जोडला गेला. पहिला वाईड हाताळला, त्याच्या पाठोपाठ दुसरा, मग तिसरा देखील आला ऑन साइडला. पाठीमागे क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या क्षेत्रातून फेकी करेल आणि मग एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं +1 अशा 2 धावा आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात 51 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत पण 4ही चेंडू फेअर नाहीयेत. यावेळेस पहा पायावरती चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने धावसंख्या 52 या आकड्यावरती. अखेर 4 चेंडू नंतर आपल्याला पहिला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात. यावेळेस पहा टॅप करून खेळण्याचा प्रयत्न, तन्मय तिथे पोहोचले. एक सिंगल आणि एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 53. पुढचा बॉल पुन्हा एकदा पायावरती आदळलाय. डिरेक्ट हिटची संधी होती. बेल्स आधी पडल्या आपल्याला. मी मगाशीच अनाऊन्स केला होता जर बेल्स पडले असतील तर तुम्हाला विकेट घेण्यासाठी बेल्स जर आधीच पडल्या असतील. बघा रूल्स असे असतात, जर बेल्स आधीच पडल्या असतील तर तुम्हाला विकेट घ्यायचा असेल तर स्टंप तुम्हाला उचलून घ्यावा लागेल हातामध्ये आणि मग त्याच्यावरती चेंडू हाताळावा लागेल. जर बेल्स पडल्या असतील तर धावा फळकावरती आपण पाहतोय 54. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नेक्स्ट बॉल, यावेळेस क्रॅकिंग शॉट आहे. बॉल सरळ, अगदी सरळ बॅटने खेळलाय. बॅटची फेस ओपन केली आणि तदनंतर चौकार आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 58. पुढचाच बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. तदनंतर पंचांचा इशारा, हा बॉल आहे वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल. 59 धावा फळकावरती आपण पाहतोय. षटक चौथंच अजून चालू आहे. 59 धावा बनल्या गेल्यात. यावेळेस चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 63 धावा फळकावरती जोडला गेला. जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 63 धावा फळकावरती आहेत. 63. शेवटचा अंतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा लॉंग ऑफला खेळला गेलाय. एक सिंगल धाव तिथे बनवली जाईल आणि सिंगल मध्ये जर धाव संख्या फळकावरती आपण पाहिली तर वाढताना जाऊन पोहोचते 64 या आकड्यावरती, ज्यामध्ये करणने धावा बनवल्यात वैयक्तिक
43. म्हणजे करणला आता जर सांघिक अर्धशतक या स्पर्धेचं दुसरं बनवायचं असेल तर 7 धावांची गरज आहे. करणने इथून 7 धावा बनवल्या तर या स्पर्धेचं सेकंड अर्धशतक, सेकंड 50 आपल्याला पाहायला मिळेल. 43 इंडिव्हिज्युअल 43 धावांवरती खेळतोय करण. नेक्स्ट मॅच जॅग्वार क्वीन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये बटरफ्लाईज. आपण या चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 64. एका विकेटच्या नुकसानवर अफलातून बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. आता बघावं लागेल पहिल्या अर्धशतकाचा जर विचार केला तर पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं जितेंद्र अर्थात जितूच्या बॅटमधनं या सीझनचा, आणि आता दुसरं अर्धशतक आपण पाहण्यासाठी जातोय की का. बोलो तयार. करण आहे स्ट्रायकर एंडला 43 धावा बनवल्या. 7 धावांची त्याला गरज आहे. 19 चेंडू मध्ये या 43 धावा बनवल्या त्याने. स्विचिंगची तयारी केली आहे. बॉल सरळ 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 सीमारेषा बाहेर चौकार, आणि चौकाराने धावा फलकावरती वाढतील. जाऊन पोहोचल्या 68 आणि करणच्या 47. पुढचा बॉल यावेळेस पहा खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाते का. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने 48 वैयक्तिक करणच्या आणि सांघिक 69. पुढचाच बॉल यावेळेस सरळ डिपॉझिट केलाय. षटकाराकरिता विकेट पाहायला मिळेल. स्मोपोनची जर ऑफर चालू असेल तर मग झेल घेतली आहे षटकाराच्या बाहेर. बाय वन गेट वन. तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावा फलकावरती. करण नॉन स्ट्रायकर एंडला, त्याला स्ट्रायकर एंडला आणणं गरजेचं आहे. पुढचाच बॉल कॅच छुटी. मोमोज की ऑफर तुटी. चला धावा फलकावरती इथे जर बघितला गेला तर विकेट डाऊन होतो पाहायला मिळाला 4थ्याच बॉल वरती. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा 69 फलकावरती जोडल्यात, पण सर्वात मोठा प्रश्नचिन्ह हा आहे की करण स्ट्रायकर रेंजला येईल का, आणि जर आला तर मग त्याचे अर्धशतक कंप्लीट होईल का. कारण की 48 वरती वैयक्तिक तो खेळतोय. येणारा नवीन फलंदाज त्याला स्ट्राईक देईल की का, की स्वतः अटॅक करून खेळण्याचा प्रयत्न करेल, बघावं लागेल. नवीन बॅटर आपण पुनीतला पाहतोय. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 69 फलकावरती आपण पाहतोय. बॉल तयार. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅटर आपण पुनीतला पाहतोय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेने 70 धावा फलकावरती. आता करण स्ट्रायकर एंडला 2 धावा मिळून आपल्या वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेतलं दुसरं जितू नंतर करणचं नाव इथून घेतला जाईल का. सुपर बॅटिंग. जरी अर्धशतक होईल ना होईल ही पुढची गोष्ट आहे, पण करणने तो जो गेम दाखवला ना तो सुपर आहे. त्यासाठी नक्की एकदा जोरदार टाळ्या करणसाठी. खूप चांगला खेळ. 21 चेंडू मध्ये 48 धावा बनवला त्याने. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 70 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्रायकर एंडला करणला आपण पाहतोय.
पुढचा बॉल, यावेळेस बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार. यू जमी पर वेट कर. धन्यवाद दिसे, थँक्यू दिसे. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. आणि या नजरेत तुफान करणने पाहिलाय, 50 धावा करणने पाहिलात. आणि इथे या स्पर्धेचं वैयक्तिक दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. मी पाटलाचा लेख मी तर बघितलं डॅडी आणि तिसरं करणच्या नावावरती आहे. पण हे अर्धशतक घेणं महत्वाचं होतं करणकडनं आणि ते आलंय. आणि इथून जर बघितलं गेलं एक तर इथे जर बघितलं तर आता धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्यात 74 74 आणि 75 धावांचं आव्हान आहे, ज्यामध्ये 22 चेंडूंना फेस करताना करणने बनवल्या 236च्या स्ट्राईक रेटने 52 धावा. त्यानंतर त्याला सपोर्टचा जर विचार केला तर अमोलने 7 धावा बनवल्या होत्या आणि पुनीतने 1 धाव बनवली, जी महत्वाची होती. करणला स्ट्रायकर एंडला आणण्याचं काम पुनीतने केलं गेलं. एक एमवीपी मिल गया तो बेस्ट बैट्समैन सेम बेस्ट बैट्समैन पहला साल सबको सेम दिया विशाल दीक्षित बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर एमवीपी और वो हार भी गया फाइनल, हम जीता फाइनल. हमको एक प्राइज नहीं, हम ऐसे तुम्हारा टीम कौन पोजीशन होता? फर्स्ट ईयर लायंस होती, आता ईगल्स है. ठीक है, पहला साल साइकिल नहीं था ना, दूसरा साइकिल आएगा. ये साइकिल कहां लेके चला जाऊयात पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला सिसिरला, स्ट्रायकर एंडला आपण चंद्ररामला पाहतोय. पहिलाच बॉल जशास तस ठोशा ठोस, पहिलाच बॉल पहिला चौकार. संख्या फळकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4. प्लीज घाई करण्याचा प्रयत्न करा. टीम जॅग्वार किंग्स विनंती करतोय. ऑलरेडी आपण शेड्यूल पासून खूप दूर आहेत. यानंतर होणारी मॅच बटरफ्लाईज आणि त्यांच्या विपक्षात आपण टीम जॅग्वार क्वीन्स. चला या नाणेफेकीसाठी जॅग्वार क्वीन्स आणि बटरफ्लाईज आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचाच बॉल, आणखी एक दुसरा. चंद्ररामच्या बॅट मधनं येणारा दुसरा चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौका. बोलो तैयार. तीसरा बॉल, हा देखील लगातारचा तीसरा. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन यहाँ पे हम आबाद होने आए हैं. और तीसरा चौकार.
चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार जोडण्याचं काम देखील केलं गेलंय. कुणालने 6 चेंडूमध्ये 6 चौकार जोडले होते. बोलो तयार. चेंडू क्रमांक 4. स्विचिंगची तयारी केली आहे. पहिला आला, दुसरा आला, तिसरा आलाय आणि चौथा देखील पहा. चौथा देखील आलाय. पाचवाच बॉल आणि 5 चेंडू मध्ये 5 चौकार पाहायला मिळतात. लगातार 5. Won the toss and they selected to field first. चला 5 चेंडू 5 चौकार पाहिलेत. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फळकावरती 20 आणि 6 चेंडू 6 चौकार. जबरदस्त बॅटिंग. सुपर्ब. जशा तशी मॅच चालू आहे. आणि हा दुसरा फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने 6 चेंडू मध्ये 6 चौकार ठोकले गेलेत. पहिला जर बघितला तर पहिला कुणाल गावकर आणि आता दुसरा फलंदाज आपण पाहतोय चंद्रराम. पोचवा. धावा फळकावरती आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर 24 पाहतोय. षटक क्रमांक 2 करण मनवार. सीसी स्ट्रायकर एंडलात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल. ही धाव चेंडूची सांगता. पहिलाच डॉट बॉल आलाय. चेंडू क्रमांक 2. यावर स्वीप खेळला गेलाय. बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला आणि तदनंतर चौकार. सिसिरच्या बॅट मधनं देखील. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा फळकावरती आहेत आणि यावेळेस जर बघितलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29. धावा फळकावरती जोडला गेला. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तो 3. पहिलाच बॉल डॉट, मग चौकार, एक सिंगल आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला चंद्रराम, ज्याने 6 चेंडूवरती 6 चौकार जोडले त्या स्पर्धेमध्ये. आता आणखी एक आला तर मग 7वा देखील येऊ शकतो. बॉल तयार. स्विचिंगची तयारी केली आहे आणि बॉल सरळ सीमारेषा बाहेर. विकेट डाऊन. चंद्ररामचा विकेट पाहायला मिळतोय.
विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आता आपण पाहतो 29 या आकड्यावरती. 20 चेंडू मध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 13.8चा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल डॉट, चौकार, एक सिंगल, विकेट. चेंडू क्रमांक 5वा. गोलंदाज करण मनवार तयार. नवीन बॅटर आपण पाहतोय संदीप गेडकर. संदीप यावेळेस पहा बल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता. टीम वर्क पाहायला मिळालं. विकेट डाऊन. मेरा छोटा सा ये काम की एकोणतीसावा फलकावरती विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला कमबॅक करून दिलाय गोलंदाजाने. नवीन बॅटर आपण सुरेशला पाहतोय. करण तयार. शेवटचा अंतिमचा षटकात या षटकातली चेंडू घेऊन लेग स्टंप वरती बॉल आहे. पंच वळतील. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढते जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. आता 19 चेंडू मध्ये 45 धावा बनवायच्यात. पुढचाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. यावेळेस निर्धाव येतोय आणि मग षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा पाठलाग करताना धावा बनवल्या गेल्या त्या टोटल 30. 2 विकेटच्या नुकसानवर. तिसरं प्रगती पथावरती आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज प्रशांतला पाहतोय. प्रशांत तलेकर. स्ट्रायकर एंडला शिशिर बोसला आपण पाहतोय. आता शिशिर वरती जिम्मेदारी आहे. इथून मॅच येऊ शकते कारण की 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 45 धावा. इम्पॉसिबल तर नाहीये. निखिलला थोडंसं वाईडिश केलं गेलंय लॉंग ऑनला. बॉल तयार. पहिलाच बॉल. प्रशांत. फुल टॉस होता. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 31. 31. आता बनवायचे 18 मध्ये 44. येणारा पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शॉट मिड ऑफला चेंडू अडवला जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 32 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळाच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. माफ करा 1. आणि धावा फलकावरती 32 आहेत. चेंडू क्रमांक दुसरा. बॉल तयार. हा पहा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ बॉल पाठवलाय सीमारेषा बाहेर. अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. चौकार आणि धावा फलकावरती 36. 2 चेंडूंचा समाप्तीनंतर चेंडू क्रमांक तिसरा. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते 37. 37 या आकड्यावरती. आता 16 मध्ये 38 बनवायच्या आहेत. नेक्स्ट बॉल सरळ पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आलाय पेनिट्रॉन चौकार.
मध्ये 34 मॅच बनत चालली मॅच रंगत चालली कारण की बॅटिंग वरती सुरेश अफलातून बॅटिंग करत चालला बोल तयार येणारा पुढचा चेंडू टॅप करून खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो एक सिंगल धाव कंप्लीट एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 42 42 या आकड्यावरती चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला तो टोटल 4 चेंडू क्रमांक 5 प्रशांत तलेकर तयार पुढचाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चेंडूला अडवलं जाईल आणि मग एक धाव मात्र तिथे कंप्लीट होत्या 5व्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि एका धावेच्या मदतीने 43 या धावा फळकावरती आपण पाहतोय शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील प्रशांत तयार सायकर एंडला बॅटर आपण पाहतोय सुरेशला ज्याने आशेचा दिवा पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याचं काम केलं इक्वेशन 13 मध्ये 32 बनवायच्यात या चेंडूवरती चौकार आला तर मग मॅच पुन्हा बनवू शकते बोल तयार शेवटचा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा काय तर डॉट बॉलची सांगता अर्थात 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 43 विकेट गमावले गेले ते 2 आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत धावा विजयासाठी 12-32 इक्वेशन आहे प्रति षटका पाठीमागे गोलंदाजीवरती गोलंदाज तयार षटक क्रमांक 4 आशिष परब आशिष परबला आपण पाहतोय बारा चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 32 इक्वेशन प्रति षटका पाठीमागे 16 धावा बनवाव्या लागतील पहिलाच बॉल आशिष परब तयार स्ट्रायकर एंडला आपण सीसीर बोसला पाहतोय मध्ये बनवायच्या 30 2 धावेने धावसंख्या फळकावरती 45-45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली 12-30 इक्वेशन अजून देखील मैदानामध्ये आपण जिवंत पाहतोय अगर लड़ने का जज्बा है तो लड़ जाएंगे और जीतने की जिद है तो जीत जाएंगे 12-30 बॉल तयार पहिला बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जणू काय भिंत बनून उभे आहेत मैदानामध्ये अडवले जातात त्या क्षेत्रामधले चेंडू आणि तदनंतर जर बघितलं तर एक धाव एका धावेने फळकावरती 46 11-29 ची मॅच स्ट्रायकर एंडला सीसीर जो स्टार्ट करून दिला होता चंद्ररामने तसा स्टार्ट आता तसा फिनिश पाहिजे बोल तयार होतोय 11-29 समीकरण इथे टॅप करून खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे 1 बाउन्स बॉल क्लिअर होतोय बॉडी लाईनच्या बाहेर चौकार असंच म्हणावं लागेल यस डीजे नाद करा पण आमचा कुठे सध्याच्या घडीला फलंदाज मैदानामध्ये सांगतायत देखते ही देखते मॅच का रुख बदल रहा आता 10 मध्ये 25 पाहिजेत यार येणारा पुढचा चेंडू 10-25 ची मॅच ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल का पण चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर आणखी एक दमदार चौकार आणि
स्पाय यष्टिरक्षकाने अडवला गेलाय. तदनंतर गलती करो लेकिन ये सिचुएशन में धोपाटणं. धावा 59. 8 मध्ये आता बनवायच्या 16. पंच्याहत्तर धावांचं आव्हान देखील इथे आता सेफ पोझिशन वरती नाही असंच म्हणावं लागेल. असं वाटत होतं 75 धावा इनफ आहेत. धावा 5 असतील. ओके. पण दुसऱ्या क्षणाला टीम जॅग्वार किंग्सने हम किंग्स क्यों बुलाए जाते हमें हे दाखवायला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार. तदनंतरची बॅटिंग जर बघितली तर शिशिर बोसने 10 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्यात. आठ मध्ये आता 16 धावा बनवायच्या. एखादा चौकार आला तर मॅचच बनली आहे. पूर्णपणे मॅच गरम होत चालली या मोमेंटला. जबरदस्त मॅच. बॉल तयार होतोय. येणारा पुढचा चेंडू. आशिष परब आहेत गोलंदाजीवरती. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. बॉलर आशिष तयार. येणारा पुढचा चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चौकार. नो आणि चौकार. किंग्सचा मी एवढंच म्हणेन कि लक्ष्य को पाने का जुनून कुछ इस तरह से चढ़ गया है. अब तो ठोकरों से भी हमें इश्क हो गया है. लक्ष्य को पाने का जुनून कुछ इस तरह से चढ़ गया है. अब तो ठोकरों से भी हमें इश्क हो गया है. अब खून नहीं रगों में दीवानगी दौड़ती है और ये जीतने की चाह हमें क्रिकेट के खुदा से जोड़ती है. जबरदस्त खेळ मैदानामध्ये चालू आहे. 8 चेंडूमध्ये आता 11 धावा बनवायच्या आहेत. 75 धावांचा टोटल आता सोपं वाटू जायला लागलंय. बॉल तयार. फुलटॉस आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार. आता 7 मध्ये 7 हवेत. मैच को नहीं जिंको. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट बस एक खेल है. खेलना जरूरी है. 7 मध्ये 7 धावेची गरज है. मूड बना दिया है पूरी तरह से. बोलो तयार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अडवलं जाईल. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे टोटल 69 वरती. आता विजयासाठी आपण जर बघितलं तर धावेंची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. 6 में अब चाहिए 6. गोलंदाज तयार होतोय. 6 चेंडू 6 धावा. 75 धावांचा पाठलाग करताना आपण जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या 69 आणि 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. ज्यामध्ये या विजयाचा जर वाटा द्यायचा कोणाला असेल, जर टीम जिंकतीये बॅटिंग करताना, तर मी म्हणेन सर्वात आधी विजयाचा वाटा आपल्याला द्यावा लागेल तो म्हणजे चंद्ररामला. कारण की त्याने चांगली सुरुवात केली होती. 6 चेंडू मध्ये 6 चौकार जोडले होते. 24 धावा महत्वाच्या होत्या. तिथे जिंकण्याची जिद्द देखील आली. चला 6 मध्ये 6 धावांची गरज आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या मॅच कडे. आणि आमच्या हाती भाऊंचं काहीतरी वेगळंच चालू आहे.
6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा. पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल यावेळेस पहा. धावा बनवला गेला 2. ऑलमोस्ट चौकार होता पण नशिबाची साथ कुठेतरी गोलंदाजांना मिळाली आणि तदनंतर जर बघितलं तर धावा बनवल्या गेल्या त्या टोटल 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 71. 4 मध्ये 4 हव्यात. चार चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजीवरती आपण केतनला पाहतोय. स्ट्रायकर एंडला सुरेश. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. शिशिरला स्ट्राईक हवी आहे. शिशिर जर स्ट्राईक वरती आला तर मग मॅचचं समीकरण बदलू देखील शकतं. 12 मध्ये 21 बनवला सुरेशने. शिशिरने बनवलं 10 मध्ये 21. 3 चेंडू विजयासाठी 4 धाब्यांची गरज आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह केला. मॅच फिनिश. खतम. टाटा बाय बाय.